नमस्कार. आजपर्यंत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे किंवा वेगवेगळ्या चवीचे पराठे चाखले असतील. परंतु अशा प्रकारचा पराठा तुम्ही चाखाल ना, तेव्हा याची चव कधीच विसरणार नाही. तर हा पराठा मऊ लुसलुशीत तर होतोच, शिवाय याचे सारणसुद्धा अगदी काठोकाठ भरल्या जाते. शिवाय भरपूर पौष्टिकसुद्धा आहे. तर पराठा करण्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. 1 कप भरून मटार, त्यामध्ये 1 हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर, 10 ते 12 पालकाची स्वच्छ धुवून पाने घेतलेली आहे. आता याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. पेस्ट तयार करताना याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही. आता इथे पेस्ट तयार झाल्यानंतर आपल्याला कणिक भिजवून घ्यायची आहे. तर इथे मी 1.5 कप गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक घेतलेली आहे. गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैदासुद्धा घेऊ शकता. त्यानंतर 2 चमचे बेसन घालायचं आहे. बेसनामुळे आपला पराठा खुसखुशीत होतो. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये 1 चमचा भरून तूप घालायचं आहे. तूप घातल्यानंतर अगदी व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आहे आणि तूप या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. पिठाला तूप व्यवस्थित चोळल्यानंतर ही कणिक आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायची आहे. मळताना ही कणिक आपल्याला खूप घट्टही करायची नाही आणि खूप सैलही करायची नाही. चपातीपेक्षा थोडीशी घट्ट करायची आहे. कणिक मळताना आपल्याला साध्याच पाण्याचा वापर करायचा आहे. गरम किंवा कोमट पाण्याचा वापर करायचा नाही. इथे कणिक ही मळून झालेली आहे. ती आपण थोडा वेळ झाकून बाजूला ठेवूयात. तोपर्यंत पराठ्याचं सारण करून घेऊयात. आता इथे मी उकडलेला बटाटा घेतलेला आहे. तो असा स्मॅश केलेला आहे. त्यामध्ये हळद, तिखट, धणेपूड, जिरेपूड आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. आता गॅसवर पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे 1 चमचा भरून आणि जिरे घालायचे आहेत. जिरे फुलले की त्यामध्ये आपल्याला लसूण अद्रकाची पेस्ट घालायची आहे. पेस्ट आपल्याला छान लाल रंगावर परतून घ्यायची आहे. यामध्ये तेलाऐवजी तुम्ही बटर किंवा तुपाचा सुद्धा वापर करू शकता. आता लसूण आणि अद्रक परतल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण तयार केलेली मटारची पेस्ट घालायची आहे. आता पेस्ट करताना आपण पालक आणि कोथिंबीर घातली होती, त्यामुळे या पेस्टला थोडेसे पाणी सुटते. पाणी सुटल्यामुळे आपल्याला ही पेस्ट थोडीशी परतून घ्यायची आहे. या पेस्टमधला पाण्याचा सगळा अंश कमी झाला पाहिजे. ही पेस्ट परतल्यामुळे पालकाचा, कोथिंबीरीचा कच्चेपणा कमी होतो आणि मटारची सुद्धा चव छान लागते. कोणतेही पराठे करताना सारण हे चांगलं घट्टच पाहिजे. आता जर आपलं सारण पातळ झालं तर पराठे फुटतात. लाटतानासुद्धा ते फुटतात आणि भाजतानासुद्धा फुटतात. आता मटारची पेस्टसुद्धा छान कोरडी झालेली आहे. त्यामध्ये उकडलेला बटाटा आणि जे मसाले घातले आहेत ते यामध्ये घालायचे आहेत आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. महत्त्वाची टीप सांगते, कोणत्याही पराठ्यामध्ये बटाट्याचं जर सारण घालायचं असेल तर बटाटा आपल्याला खूप जास्त उकडायचा नाही आणि उकडल्यानंतर गरमसुद्धा तो घालायचा नाही. बटाटा हा चांगला थंड करून घ्यायचा आहे आणि नंतर त्याची साल काढून तो स्मॅश करायचा किंवा किसणीने किसून घ्यायचा आहे. आता इथे आपलं पराठ्याचं सारण छान परतलं आहे. आता हे सारण एका ताटलीमध्ये काढून चांगलं थंड करून घ्यायचं आहे. जर तुम्ही हे सारण गरम गरम पराठ्यात भरलं तर पराठा फुटतो, म्हणून सारण चांगलं थंडच करून घ्यायचं आहे. सारण थंड झाल्यानंतर आपण जी कणिक मळलेली होती त्यामधील एक छोटासा उंडा घ्यायचा आहे आणि त्याची पोळी लाटायची आहे. बरं, पोळी लाटताना आपल्याला खूप पातळ किंवा खूप जाड लाटायची नाही. मीडियम ही पोळी लाटून घ्यायची आहे आणि त्यामध्ये हा पराठा भरायचा आहे. आता इथे मी त्रिकोणी पराठा करणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोल करा, चौकोनी करा किंवा त्रिकोणी करा, कोणताही करा. सारण असं अगदी व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि पाहिजे तसा आकार देऊन हा पराठा लाटून घ्यायचा आहे. बघा, इथे मी त्रिकोणी सारण भरून घेतलेलं आहे. इथे मला त्रिकोणी पराठा करून घ्यायचा आहे. आता पराठा भरताना अशाच पद्धतीने भरायचा आहे. एकावर एक या पोळीच्या घड्या घालायच्या आहेत, म्हणजे पराठा आपला हा फुटणार नाही. व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे. नंतर दोन्ही साईडने याला पीठ लावून घ्यायचं आहे थोडं थोडं आणि पराठा आपल्याला जाड किंवा पातळ जसा हवा तसा लाटून घ्यायचा आहे. आता इथे मी थोडासा पातळच पराठा लाटून घेणार आहे. हा पराठा लाटताना
अगदी अलगद हाताने हा पराठा लाटायचा आहे. तर आज आपण हा पराठा तयार करत आहोत तो म्हणजे आलू मटार पालक पराठा. हा पराठा लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल असाच आहे. हा पराठा तुम्ही एकदा खाल तर नेहमी नेहमी कराल. आता इथे आपला पराठा लाटून अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे. तो भाजून घ्यायचा आहे. तर इथे मी एक तवा गरम करण्यास ठेवलेला आहे. तो त्या तव्यावर टाकून भाजायचा आहे. पराठा तव्यावर टाकल्यानंतर खालची बाजू थोडीशी भाजू द्यायची आहे आणि नंतर दुसऱ्या बाजूने भाजायचा आहे. हा पराठा भाजताना तेल, तूप, बटर काहीही लावू शकता आपल्या आवडीनुसार. पराठा जास्त वेळ ठेवायचा असेल तर तुम्ही तेल लावा. तेलामुळे पराठा मऊ आणि लुसलुशीत राहतो. तूप आणि बटरने पराठा पौष्टिक तर होतोच, परंतु काही वेळाने हा पराठा वातड होण्याची शक्यता असते. त्यासाठी पराठ्याला तेलच लावा. तर आता दोन्ही बाजूने अगदी व्यवस्थित हा पराठा शेकून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता पराठा किती मस्त टम्म फुगलेला आहे आणि दोन्ही बाजूने छान खमंग असा भाजला आहे. अशाच प्रकारे अजून एक पराठा मी करून घेते. तर इथे आपला मऊ लुसलुशीत अगदी काठोकाठ सारण भरलेला पौष्टिक असा आलू मटार पालक पराठा तयार झाला आहे. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.